सुनीलांना शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त देहूकरांचा हा थाट अर्थात आमदार चषक पहिला चेंडू सीमारेषा फोडतोय, चिरतोय, भेदतोय, 4 धावा चौकार. राहुल सातव वाघोलीचा एक स्फोटक फलंदाज, वाघोलीचा वंडर बॉय म्हणून राहुल सातवला ओळखलं जातं आणि त्याची फलंदाजी आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. राजू पाटेच्या हातामध्ये चेंडू आहे. राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान अर्थात योगेश बाबूभाऊ पाटे, संघमालक, सरपंच नारायणगाव. हा चेंडू तुम्ही पाहताय त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान आपण पाहिलाय गलीमध्ये चेंडू गेला होता बॅकवर्ड पॉइंटला. त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जो खेळला होता एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आणि पहा ज्या पद्धतीने परिस्थिती आहे, एक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जुन्नर तालुक्यातील संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वाघोली सारखा एक ताकदवान संघ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एक जबरदस्त झुंज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आक्रमकता दोन्ही संघांमध्ये आहे, व्यवसाय खेळाडू दोन्ही संघांकडे आहेत. बाजी कोण मारणार हे मात्र प्रश्नचिन्ह. पुन्हा एकदा एस्टनच्या पाठीमागे पहा कीपकडनं चेंडू सटकला आहे, त्यानंतर मात्र एका धावेची मोहर त्यावर उमटतीये आणि पहा ही चूक तुम्हाला प्रत्येक वेळी नक्कीच तारणारी ठरणार आहे. तुम्ही पहा ज्यावेळेस आपण धावा चेस करत असतो अशा परिस्थितीमध्ये ह्या एक्स्ट्राच रन तुम्हाला कित्येक वेळा तुमच्या पराभवाला आमंत्रण ठरत असतात. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही प्रथमतः गोलंदाजी करत असता, क्षेत्ररक्षण करत असता, त्यावेळेस ही परिस्थितीचं भान असणं, ह्या परिस्थितीचं मैदानावरती मात्र जोखीमरित्या कामगिरी करणं तितकंच गरजेचं. पहा फुल टॉस चेंडू आणि चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. राहुल सातवच्या बॅटमधनं हा दमदार चौकार. पुढे एकदा तयार आहे धावफलक आपण पाहतोय डबल डिजिट धावसंख्या 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक आहे. या दरम्यान पहा पुढे एकदा खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू बॅटवरती येत नाहीये आणि षटक आपण पाहतोय मैदानावरती पहिल्या क्रमांकाचा आहे. एक चांगलं षटक आपण मैदानावरती नक्कीच जे पाहतोय. चांगली गोलंदाजी देखील झाली, त्यानंतर चांगली फलंदाजी देखील झाली. आतापर्यंत जर आपण पाहिलं 10 धावा आल्यात, 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले, काहीशे एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आल्या, सिंगल्स पाहिल्या आणि प्रतिकूल परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिले षटक जितकं गोलंदाजीच्या फेवरमध्ये आहे तितकंच बॅट्समनने देखील आक्रमण करताना आपण पाहिले. फटका त्या ठिकाणी मिस फसलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन बसलाय आणि फलंदाज पहिल्या क्रमांकाचा राहुल सातव बाद. राहुल सातव का बहुत ही प्राइसलेस विकेट मिला है. राजू पाटे को बहुत बढ़िया गेंदबाजी, तो अच्छे स्ट्रोक खेले थे राहुल सातव ने, लेकिन उसके बाद में निराश लग रहे हैं. या ठिकाणी उपस्थित होत आहेत मावळ चषकचे मुख्य आयोजक सन्माननीय भरतदादा दाभाडे. आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत. विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. आमदार चषकामध्ये तुमचं पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षेच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत असेल. पहिलं षटक आपण पाहतोय मैदानावरती संपले. धावफलकावरती पहा 10 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा सामना आहे. एका बाजूला जुन्नर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वाघोली. ह्या 2 टीम्स आहेत. 10 धावा आहेत, उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत. तर आमच्या बरोबर पुन्हा एकदा जोडले जात आहेत मुंबईतील एक सुप्रसिद्ध आवाज प्रशांत आदवडे सर आमच्या बरोबर जोडले जातात. या सर तुमचं स्वागत असेल. अगदी 10 धावा आपण पाहतोय ज्या धावफलकावरती आहेत. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कशा प्रकारची परिस्थिती असेल, काय उर्वरित दिवसभराचा खेळ पाहता 18 चेंडूंमध्ये काय परिस्थिती असेल? जैसे जैसे हम आगे बढ़ेंगे मेरे हिसाब से गेंदबाजों की क्वालिटी और बढ़ने वाली है. तो पिछले 2 मुकाबले में टोटल इतना बड़ा नहीं था, लेकिन गेंदबाजों ने सदी भी गेंदबाजी की है. तो वाघोली के पास बहुत अच्छी गेंदबाजी है, एक तरफ जुन्नर के पास भी बहुत ही तगड़ी गेंदबाजी. तो मजा आएगा इस मैच में. राहुल सातव का प्राइसलेस विकेट मिला है राजू पाटे को. अब गेंदबाजी में परिवर्तन होता, अब गणेश गेंदबाजी करेंगे. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे. टिप्पा खाने के बाद थोड़ी सी शरारत करते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए
पहली गेंद पर बिंदी है, अच्छा स्टार्ट गेंदबाज के लिए। सटीक लाइन पर गेंदबाजी करना बहुत जरूरी होता है। पॉइंट का खिलाड़ी दायरे के अंदर है। इसका कवर फिलहाल बॉडी लाइन पर लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी, फाइन लेग का खिलाड़ी दायरे के अंदर है। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे गणेश। छोटी गेंद पर बड़ा प्रहार करने की कोशिश, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, मिस स्ट्रोक था और फिलहाल ये बड़ा झटका लगा है। वाघुली की उम्मीदों को लगता हुआ दूसरा झटका गॉन। आणि राहुल, आपण क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणतो की तुमचे जे बॅटिंग ऑर्डर आहेत ते अत्यंत महत्त्वाचं, जसं आता आसिफला आपण पाहू शकता मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्याकरता आलेला आहे। राहुल सातव बाद झाल्यानंतर एक असा खेळाडू तुमच्याकडे असला पाहिजे की जो शेवटपर्यंत एंडपर्यंत खेळेल। आता हा जो आसिफचा नंबर आहे तो बरोबर आहे की नाही ही वेळेस ठरवेल। अत्यंत महत्त्वाचा विकेट याकडे जातोय आणि जुन्नर संघ कमालीची कामगिरी मैदानामध्ये करतोय। बॅटिंग ऑर्डर बद्दल आपण चर्चा करत होतो। ह्या अगोदरचा सामना जर तुम्ही वाघोली संघाचा पाहिला असेल तर आसिफ आणि राहुलनं जी काही सलामी दिली त्यानंतर तुम्ही पाहताय ह्या सामन्यामध्ये थोडीसं फेरबदल केले गेले। त्यामध्ये देखील काहीतरी रणनीती असणार आहे। तुम्ही पहा राहुल सातवला ओपनिंगला ठेवलं गेलं, त्यानंतर आसिफ शेखला थोडंसं पाठी ठेवलंय, पण पहा आता राहुल सातव बाद झालाय। त्यानंतर आपण पाहतोय अतुल विटकर आणि आसिफ शेख ही जोडी वाघोली संघाचं भविष्य ठरवणारी आहे। अब देखते हैं आने वाला समय बताएगा आसिफ किस तरह से बल्लेबाजी, किस इंटेंट के साथ बल्लेबाजी करते हैं वो देखना बहुत जरूरी है। एक तरफ गणेश को विकेट मिला है तो उनका कॉन्फिडेंस बिल्कुल बढ़ने वाला है। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार है गणेश। खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग बढ़ गया, शानदार स्ट्रोक, छोटी गेंद पर जबरदस्त प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर और मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। अच्छा स्ट्रोक, बहुत खूबसूरत स्ट्रोक था, थोड़ी सी लेग स्टंप की तरफ जाती हुई गेंद को खूबसूरती के साथ खेल दिया था फाइन लेग क्षेत्र की तरफ। इसीलिए मुझे लग रहा था वो राहुल का विकेट गिरने के बाद नंबर 3 पर आसिफ को आना था, लेकिन ये कप्तान की सोच है, ये हमारी राय, कप्तान की सोच को अलग हो सकती है। और देखिए किस तरह से वो बल्लेबाजी कर रहे हैं और आसिफ के पास वो अनुभव है, अच्छी पारी वो खेल सकते हैं। अब थोड़ा सा प्रेशर गेंदबाज की तरफ जाएगा। नक्कीच जे योजना आहेत असं म्हटलं जातं, योजना ज्या आखल्या जातात आणि त्या योजना बेबण होऊन अंमलात आणल्या जातात आणि ती परिस्थिती तुम्हाला ही मैदानावरती पाहायला मिळेल। पहा गणेश रोहमन तुम्ही पाहताय, कॅन्डी या नावानं टेनिस क्रिकेटमध्ये गणेशला ओळखलं जातं आणि तुम्ही पाहताय एक भन्नाट वेगाचा चेंडू। खरं तर या अगोदरच्या चेंडूवरती तुम्ही पाहिले एक मोठा फटका खेळला होता, पण त्यानंतर अशा पद्धतीचं कमबॅक करणं ही सोपी गोष्ट नाहीये। राहुल, म्हणजे यापूर्वीचा चेंडू होता डाव्या स्टिकडे होता, आता तो चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता, त्यामुळे ही लेंथ खूप चांगली, यष्टीरक्षक खूप खुश होता या चेंडूवरती। आणि त्यानंतर आपण पाहू शकता अप्रतिम फटका, टायमिंग चांगलं, तंत्र चांगलं, या चेंडूवरती निश्चितच प्रहार केलाय आणि डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेखा पार, षटकार। आसिफ के बल्ले से एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक और फ्रंट फुट पर मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर था, उनको मालूम था तो बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ बॉडी लाइन के बाहर 6 रनों के लिए। इस छक्के की मदद से रन संख्या 20 रन 1 विकेट के नुकसान पर। बिल्कुल वो दूसरा विकेट गिरा है, खास करके आप देख रहे राहुल सातव के साथ आज बल्लेबाज शुभम बैक टू द पेबल चले गए हैं। बैकफुट पर ऑन सेट पर पुल किया, डीप मिड विकेट पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के बारे में सोच रहे हैं, यहां थोड़ी सी तालमेल में कमी है, 2 रनों की हो रही थी मांग, तालमेल की कमी कारण बल्लेबाज का हो गया काम तमाम। अतुल बैक टू द पेविलियन गॉन। राहुल, एक सवाल मैं आपको पूछना चाहता हूं कि क्या इसकी जरूरत थी? मैं समझ सकता हूं कि इस ओवर में देखिए रन तो बिल्कुल आए थे, अब आपके पास स्ट्राइक होना भी बहुत जरूरी है, लेकिन इतनी जल्दबाजी करने की मेरे हिसाब से जरूरत नहीं थी, लेकिन क्रिकेट में ये सारी चीजें भी होती है।
नक्कीच आपण पाहतोय परिस्थिती मैदानावरती नक्कीच जी नाजूक आहे कारण राहुल 7 आउट झालाय त्यानंतर आपण पाहतोय शुभम शिळकेला देखील परतावं लागलं होतं आणि ह्या परिस्थितीमध्ये आसिफ शेख आहे त्याची साथ देण्याची जबाबदारी ही अतुल विटकर वरती होती आणि ह्या परिस्थितीमध्ये दोन फलंदाजांचा ताळमेळ थोडासा विस्कळीत झाला आणि ह्या गोष्टीचा फायदा जुन्नर संघाने घेतला नुसता घेतला नाही तर संघाला एक मोठी विकेट मिळाली आणि आपण पाहतोय यानंतर कदाचित आता आसिफ शेख वरती पुन्हा एकदा दडपण वाढले गेले। बिल्कुल, अगर दूसरी एंड से थोड़ी परेशानी होती है, विकेट गिरने का सिलसिला जारी रहता है, तो जो सेट बल्लेबाज है उनके ऊपर प्रेशर आता है। बढ़िया गेंदबाज है आज इस मुकाबले में गणेश द्वारा। ओवर की बात करें तो 2 ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 20 रन 21 रन 2 विकेट के नुकसान पर आंकड़े बदलने पर तीसरा विकेट गिर चुका है, 3 विकेट के नुकसान पर 21 पर लॉस ऑफ 3 विकेट। नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। विजय पाबले बहुत ही बेहतरीन खिलाडी है, सोसायटी प्रीमियर लीग मधील सर्वात महागडा खेळाडू मैदानामध्ये आहे। म्हणजे त्याचं जे ऑक्शन झालं होतं, ज्यावेळेला एनबी ट्रॉफीचं ऑक्शन झालं त्याच दिवशी वाघोळीमध्ये ऑक्शन झालं होतं, तिथे विजय पाबळे हा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे, तर तो आता मैदानामध्ये आहे। तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती सुमित औटी JPLचा आतापर्यंत जर आपण पाहिलं एक महागडा खेळाडू म्हणून या सुमित औटीकडे पाहिलं जाईल। चेंडू पोहोचतोय अगदी स्क्वेअर षडोक्यावरना सीमारेषेच्या बाहेर, मैदानात उठल्या तगडीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा, हा षटकार। अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बढ़िया, बल्ले के बीचों बीच खेलते हुए बल्लेबाज और परिणाम आपके सामने है। फिलहाल इस खूबसूरत छक्के के साथ रन संख्या स्कोर अब जा पहुंचा है 27 पर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल तैयार, मल्हारगढ़ एंड से गेंदबाजी करते हुए। ओहो हो, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, बड़ी मछली जाल में फंसी है। इस मुकाबले में वागुल के उम्मीदों को लगता बस सबसे बड़ा झटका गॉन। राहुल, मुझे लग रहा है बाउंसर ने फंसाया है बल्लेबाज आसिफ को। बहुत अच्छी गेंद थी, ऑन सर पर खेलना चाहते, बिल्कुल सर की तरफ गेंद थी, परफेक्ट लाइन थी, अच्छा बॉल था गेंदबाज की तरफ से। या ठिकाणी उपस्थित होत आहेत महिंद्रा सेंटर युनियन लीडर नाना शिलालकर या ठिकाणी जे उपस्थित होत आहेत, महिंद्रा सेंटर कामगार संघ युनियन लीडर आहेत, त्यांचं देखील आमदार चषकाच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत असेल। पहा आसिफ शेख सारखा फलंदाज तुम्ही इतक्या स्वस्तामध्ये जर त्याला बाद करण्यामध्ये यश प्राप्त करत असाल तर ही तुमच्या संघासाठी नक्कीच एक जमेची बाजू आहे। एक चांगला पद्धतीची गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय। सुमित औटी आपण मैदानावरती पाहतोय, या अगोदर जर पाहिलं सुमित औटीला दुसऱ्या षटकासाठी जे पाचारण केलं होतं, पण इथं रणनीती वेगळी, इथं 4 षटकं आहेत, त्यामुळे प्रत्येक सामन्यासाठी तुमच्याकडे नवीन प्लॅनिंग आहे, नवीन रणनीती आहे आणि त्या रणनीतीनुसार त्या प्लॅनिंग नुसार खरं तर खेळ करणं हे फार गरजेचं आहे। गोलंदाज तयार असेल, पुन्हा एकदा सुमित औटी स्ट्राईकवरती खेळण्यासाठी आपण पाहतोय। अजिंक्य मैदानावरती तयार आहे। हा चेंडू पहा अक्रॉस द बॅट खेळलाय, अगदी दूरवर्ण अक्षय राजपूत चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि 1-2 धावा मैदानावरती आल्यात। सावरगाव जुन्नर तालुक्यातील असणारं हे गाव आहे आणि त्या गावातील असणार हा अक्षय राजपूत तुम्ही पाहताय जुन्नर तालुक्यातील एक रायझिंग स्टार खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहत असतो। अंडरम क्रिकेट बरोबर तुम्ही पहा ओव्हरम क्रिकेट मध्ये देखील त्याने नावलौकिक मिळवले। दुसऱ्या बाजूला राहुल मैदानावरती तुम्ही पाहताय, हा देखील अंडरम क्रिकेट पाठोपाठ आता ओव्हरम क्रिकेट मध्ये त्याने देखील आपली छाप सोडली आणि राजू पाटेनं नक्कीच त्याचा समावेश आपल्या संघामध्ये केला। पहा सुंदर चेंडू आहे, सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये, अपील तर फार मोठं केलंय। पाहूया काय उत्तर येणार आहे दोन्ही पंचांकडनं। धावफलक आपण पाहतोय या ठिकाणी मात्र 29 धावा पूर्णपणे धावफलकावरती लागल्या गेल्या। स्लोवर बाउन्सर, या अगोदरचा बाउन्सर देखील आपण पाहिला होता, जो फास्ट बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये होता, त्यावरती आसिफ शेख बाद झाला। हा बाउन्सर तुम्ही पाहिला, चेंडू बाउन्स झाला पण थोडासा स्लोवर बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला। अपील प्रचंड मोठं होतं पण पंचांवरती या गोष्टीचा काही परिणाम झाला नाही। श्रीलंकेचा गोलंदाज मलंगा यांनी स्लोवर वनचा जो बाउन्सर आहे तो खूप चांगल्या पद्धतीने हाताळला।
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. आता इथे सुद्धा आपण बघितलं आसिफला टाकलेला वेगवान बाउन्सर होता आणि आता इथे जो नवीन आलेला बॅट्समन आहे त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं अस्त्र वापरलं गेलं आहे आणि परिणामकारीरित्या या ठिकाणी चांगली प्रभावी गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. अप्रतिम म्हणजे सुमित जुन्नर प्रीमियर लीगचा महागडा खेळाडू काय आहे तो दाखवून देतोय. प्रभावशाली गोलंदाजी मैदानामध्ये आतापर्यंत सुमितने केले. हा थोडा वेगळा फटका आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक थोडा सतड पडतोय, संघर्ष करतोय. एक धाव पूर्ण झाले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाहीये. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते 30 धावा. मैदानामध्ये सुरू असलेला सामना जुन्नर आणि वाघोळी या दोन संघादरम्यान. वाघोळीची बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर सुमित आउटीवरती सातत्यानं सर्वांचं लक्ष राहते तर दुसऱ्या बाजूला विजयवरती लक्ष जाईल परंतु त्याला फारशी संधी मिळाली. आता तो स्ट्रायकर एंडला आहे विजय पाबळे. सोसायटी प्रीमियर लीग 11 तारखेला ग्रँड फिनाले आहे डिसेंबरच्या. तर बरोबर NB ट्रॉफीच्या आसपास त्याची सुरुवात होईल. ती देखील एक वेगळी टुर्नामेंट, त्याचं शानदार आयोजन करण्यात आलेलं आहे. NB ट्रॉफीचं देखील दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला, त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सुमित सज्ज आहे. सुरेख फटका, चांगलं टायमिंग. मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावेने धावसंख्या पाटील. धावसंख्या होते 31. प्रथम फलंदाजी करत असताना वाघोळी संघ. षटक आपण पाहतोय मैदानावरती संपले गेले 31 धावाच्या आल्यात आणि पहा परिस्थिती जर तुम्ही पाहिली 31 धावा मैदानावरती असल्या तरी तुम्ही पहा या अगोदरचा सामना तुम्ही आठवा संकल्प पोलीस 11 शिरूर आणि त्यांच्या विरोधात आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन संघ ज्यावेळेस एकमेकांसमोर होते त्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहिले 29 धावा 24 चेंडूमध्ये बनवायच्या होत्या आणि तो सामना देखील शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. त्यावरनं कोणतीही धावसंख्या मोठी नाहीये किंवा कोणतीही धावसंख्या छोटी नाहीये. हे क्रिकेट मध्ये आपण हे एक उत्तम उदाहरण या अगोदरच्या षटकामध्ये जे पाहिले. राहुल, मनस्थिती चांगली असेल तर परिस्थिती बदलू शकते. ते दाखवून दिलं दोन सामन्याने. म्हणजे यापूर्वी 50 धावा वाघोली संघाने डिपेंड केल्यात, त्यानंतर संकल्प पोलीस 11 संघानं 29 धावा डिपेंड केल्यात. यापूर्वी मोठे स्कोर आपण बघितले परंतु छोटे टोटल डिपेंड करून या ठिकाणी गोलंदाज शकतात. या सिमेंटच्या विकेटवरती ते गोलंदाजांनी दाखवून दिले. उर्वरित सामन्यामध्ये गोलंदाजांमध्येच जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक घेऊन आता सागर भालेराव मॅन फ्रॉम साकोरी जुन्नर तालुक्यातील असणारा हा खेळाडू, साकोरी गावचा खेळाडू आहे सागर भालेराव. शेवटच्या षटकाकडे मात्र सागरच्या हातामध्ये चेंडू दिलाय. हा चेंडू फुल ऑफ लेनचा अगदी काव कॉर्नर क्षेत्रामध्ये तुर्वर्ण क्षेत्ररक्षक डॅनी चेंडूपर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताच नाहीये. एक चांगलं क्रिकेट आपण जुन्नर तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं साकोरी गावातून ह्या भालेराव बंधूंकडनं आपण नेहमीच पाहत असतो. संतोष भालेराव जर तुम्ही पाहिले पूर्णपणे अंपायरिंग्समध्ये जर तुम्ही त्यांना पाहिलं महाराष्ट्रामध्ये एक परिचित असणारे संतोष भालेराव आणि त्यांचेच बंधू आपण पाहतोय सागर भालेराव जुन्नर तालुक्याकडून एक चांगलं क्रिकेट खेळतायत आणि जुन्नर तालुक्याचं नाव कानाकोपऱ्यापर्यंत, साकोरी गावचं नाव कानाकोपऱ्यापर्यंत नेण्याचं काम ह्या सागरकडनं नेहमीच केलं जाते. पुन्हा एकदा तयार असेल. पुढे एकदा फ्लिक केलाय अगदी फाईन क्षेत्रामध्ये. बापू सत्ते देखील फक्त पाहत राहिलाय. दर्शेदार फटका, आमदार शशकाचा दमदार चौकार. अजिंक्य के बल्ले से बहुत ही अच्छा स्ट्रोक, क्रीज के गहराई में जाके बैकफुट पर पाइन क्षेत्र का जो खिलाड़ी वो दायरे के अंदर है तो उसका फायदा उठाते हुए एक अच्छा स्ट्रोक, दर्शनीय स्ट्रोक अजिंक्य का, और जिसकी जरूरत थी. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल तैयार अपने बॉलिंग मार्ग पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद अमर साठे वाइट बॉल का इशारा करते हुए इस मिस्टर एस्ट्रा से रन संख्या अब स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन. वाघोली की टीम बल्लेबाजी कर रही है. जुन्नर और वाघोली के बीच आज के दिन का एक क्रूशियल मुकाबला मैदान के अंदर आप देख रहे हैं. एक थर्ड मैन पर खिलाड़ी पॉइंट है. डीप एक्स्ट्रा कवर मिड ऑफ साइड पर केवल 4 खिलाड़ी, ऑन साइड पर बिल्कुल इस वक्त 5 खिलाड़ी तैनात. बगेन को ड्राइव करना चाहते थे. विजय पाबले को यहां बल्लेबाजी करने का मौका नहीं मिल रहा है. जो इससे पहले भी हुआ था जब आसिफ राहुल बल्लेबाजी करे तो स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा था. अब वही बताने के लिए विजय बिल्कुल मैदान के अंदर अपने साथी के पास पहुंच चुके. वो चर्चा हो रही है. हमारे साथ चर्चा करने के लिए बिल्कुल राहुल है. राहुल, क्या लग रहा है जिस तरह से क्या रणनीति होगी? शेवटचं षटक आहे. रणनीती जर आपण पाहिली इथं आता रणनीती आखण्याकडे तुमच्याकडे वेळ नाहीये. इथं फक्त 2 ते 3 चेंडू बाकी आहेत आणि हे चेंडू सीमारेषेच्या बाहेर कसे जातील याचा विचार नक्कीच फलंदाज करणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतोय आणि स्ट्राइक रोटेट होतीये. स्ट्राइक एंडवरती आपण आता पाहतोय विजय पाबळे. ज्या फलंदाजाची चर्चा आपण करत होतो शेवटच्या चेंडूवरती तो स्ट्राइक एंडवरती आलाय.
तो जो बेहतर खिलाड़ी है, जो बेहतरीन खेल रहा है, उनको ज्यादा बल्लेबाजी करने का मौका देना चाहिए। अच्छा ओवर घटता बाद सागर बढ़िया गेंदबाजी करे। रन संख्या फिलहाल 38 रन। पहले बल्लेबाजी करते हुए वाघोली की टीम, दुर्बल एंड से सागर बढ़िया तरीके से ऑन सेट पर खेलते हुए फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद। 1 रन का इजाफा और इस सिंगल के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ कुल मिलाकर 39 रन। ये जो मैच है बहुत क्रूशियल रहेगा, बहुत ही इंपॉर्टेंट रहेगा दोनों टीमों के लिए। और मैं राहुल कह रहा हूं कि यहां से जो आने वाले मैच है या ये अभी जो मैच चल रहा है जिसमें गेंदबाजों की जो क्वालिटी है, सीमेंट के विकेट पर आप किस तरह से खुद को साबित करते हैं, वो देखा जाएगा। बहुत इंपॉर्टेंट मैच है, मैं समझ सकता हूं गेंदबाजों के लिए। सिमेंट विकेटवरती परिस्थिती आपण कित्येक वेळा पाहत असतो। सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहत असतो ज्यावेळेस विकेट थोडंसं ओलं असतं किंवा आपण पाहतो ज्यावेळेस दव पडलेला असतं त्या परिस्थितीमध्ये चेंडू थोडे थांबून येत असतात, पण इथं तुम्ही पाहता सकाळच्या सत्रामध्ये भरपूर रन झालेत आणि जसजसं आपण पाहतोय विकेट पूर्णपणे कडक झालं। इथे गोलंदाज मैदानावरती हवे होताना आपण पाहिले थोडीशी उलटी परिस्थिती आपल्याला मैदानावरती दिसते आणि इथे पहा धावबाद स्वरूपात फलंदाज बाद असेल। एक इनिंग मैदानावरती संपली गेली आहे। धावफलकावरती जर आपण धावफलकाचा विचार केला 4 षटकांमध्ये 10च्या सरासरीने 40 धावा बनवल्यात। 41 धाव्यांची गरज इथे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान अर्थात योगेश बाबूभाऊ पाटे संघमालक यांच्या संघाला विजयासाठी असेल। राहुल, राजेश शिवछत्रपति प्रतिष्ठान जुन्नर की बात करते तो उनकी जो ताकत है वो तो बैटिंग में है। वाघोली की जो ताकत है उनके गेंदबाजी में है। तो संकल्प पुलिस 11 शिरूर और एक तरफ मैं देख रहा हूं खास करके वाघोली, ये 2 ऐसी टीमें हैं जिनके पास बहुत बेहतरीन गेंदबाजी है। तो शिवशक्ति प्रतिष्ठान जुन्नर के पास तगड़ी बैटिंग लाइनअप है। मजा आएगा, एक अच्छा बैटल जरूर देखेंगे। छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे। समोर आपण दृश्य पाहू शकता। इथे बॅटिंग करणारी टीम आपण निश्चितच आता परत आलेली आहे आणि ती परत येत असताना कशा पद्धतीने डिसिप्लिनच्या माध्यमातून परत आले, जाताना देखील आपण हे दृश्य बघितलं होतं आणि हे चांगले संकेत आहे। क्रिकेटच्या खेळामध्ये क्रिकेटपेक्षा कोण मोठं नाहीये आणि क्रिकेटचा सन्मान आपण करायचा। डिसिप्लिन जेवढं तुमच्याकडे असेल तेवढंच तुम्हाला फायदा, म्हणजे क्रिकेटला तुम्ही तसं देणार ना, क्रिकेट तुम्हाला तसं देणार आहे। हो नक्कीच एक शिस्तीकडे घेऊन जाणारा खेळ आणि म्हणून आपण क्रिकेटकडे पाहत असतो। डिसिप्लिन ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, कोणताही स्पोर्ट गेम असो त्यामध्ये जर तुमच्याकडे शिस्त असेल तर तुम्ही त्या गेममधून नक्कीच मोठं काही साध्य करू शकता। नारंगाव टीमबद्दल आपण चर्चा केली, प्रशांत सर तुम्ही आता बोलला ज्या पद्धतीने नारंगाव टीमचं जर आपण ताकद पाहिली तर पूर्णपणे बॅटिंग ही त्यांची ताकद आहे, तर दुसऱ्या बाजूला वाघोली टीम आहे तर बॉलिंग ही त्यांची ताकद आहे। तर आपण पाहतोय नारंगाव संघाचा जर विचार केला राजू पाटे आहे, अमोल घोडेकर आहे, आकिब आहे, त्यानंतर आपण पाहतोय सागर भालेराव असेल, डॅनी असेल, त्यानंतर आपण पाहतोय निखिल सत्य असेल, असे 5 ते 6 बॅट्समन आहेत ते चांगल्या पद्धतीने मैदानावरती फलंदाजी करू शकतात। पण सकाळी आपण पाहिलं राजू पाटेनं एक चांगली स्टार्ट मिळून दिला, पण त्यानंतर अमोल घोडेकरनं एक चांगला त्यावरती आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये 22 धावा मिळवल्या। पण ह्या सामन्यामध्ये काय परिस्थिती असेल, कारण 4 षटक आहेत, त्यामध्ये राहुल सातवचं एक षटक असेल, आसिफ शेखचं एक षटक असेल आणि उर्वरित 2 गोलंदाज कोण गोलंदाजी करणार यावरती मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे। बिल्कुल आपने सही कहा, जिस तरह से मुकाबला चल रहा है और अच्छी बात आपने राजू पाटे ने स्टार्ट किया था, फिनिश बिल्कुल किया था अमोल घोडेकर ने। 41 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 41 का टारगेट है। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं। मराठी और हिंदी में इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं प्रशांत राहुल के साथ जुड़े हुए हैं और क्रिक लाइव के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट आप देख रहे हैं। आमदार चषक 2022 मुकाबला चल रहा है जुन्नर और वाघोली के बीच। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज राजू रहेंगे या उनके साथ अब देखते हैं अकीब। तो कौन स्ट्राइकर एंड की तरफ रहेगा, पहली गेंद का सामना कौन करने वाला है? राहुल सातव पहली गेंद डालेंगे या आसिफ के हाथ में गेंद होगी, यह भी सवाल है, देखने वाली बात है। स्ट्राइकर एंड पर कौन रहेगा? राहुल, आपका दिल क्या कह रहा है? नक्कीच इथे जर पाहिलं तर कदाचित गोलंदाज कोण
चेंडू हातामध्ये घेतो त्यावरती कदाचित ही गोष्ट जास्त करून महत्वपूर्ण ठरेल. आसिफ शेखनं जर चेंडू हातामध्ये घेतला तर कदाचित राजू पाटे स्ट्राईक ठेवेल, कारण आसिफ शेख जर आपण पाहिलं लेफ्ट हँड बॉलर आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं राजू पाटे हा लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि आकिबचं जर आपण पाहिलं आकिब एक मोठा प्लेअर नक्कीच आहे, पण तितका अनुभव त्याच्याकडे नक्कीच नाहीये, कारण तो आसिफ शेखची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खेळू शकेल. बिल्कुल देखते हैं यहाँ से क्या योजना होती है, क्या प्लान बनता है गेंदबाज के तरफ से. बॉल की जरूरत है अजय अवले और अमर साटे मैदान के अंदर. आज के दिन का यह क्रूशियल मुकाबला 41 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. आमदार चषक 2022 का चौथे दिन का खेल शाम का सत्र आप देख रहे हैं और जुन्नर के जाबाज खिलाड़ी एक तरफ है तो दूसरी तरफ वाघोली के शेर. अब आएगा मजा क्योंकि 24 गेंदों में आपको बनाने हैं 41 रन. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. इस प्रतियोगिता के लिए जो फर्स्ट प्राइज रहेगा वो 1 लाख का है. समय ज्यादा ना ले. और राहुल, अलग ट्रॉफी टूर्नामेंट में कुछ ना कुछ अलग करने की कोशिश आमदार चषक में हर बार हुई है. पिछले साल भी बहुत सारी अच्छी चीजें, पॉजिटिव चीजें आपने देखी है. इस साल जो ट्रॉफी है बहुत इंटरेस्टिंग है, मजा है. मतलब हम कहते थे कि वो चमचमाती हुई ट्रॉफी, मतलब वो आदत हो गई थी. अब चमचमाती हुई ट्रॉफी नहीं कहेंगे, जिसमें बहुत सारी क्रिएटिविटी है, बहुत सारी अलग चीजें आप देखेंगे. मेरे हिसाब से यहाँ से ये टूर्नामेंट का आगाज हो रहा है, खास करके पुण्य नगरी में. तो बहुत सारी अलग अलग चीजें देखने का मौका आने वाले दिनों में मिल सकता है. राहुल हमारे साथ जुड़े हुए हैं. जीतने के लिए 41 रनों की जरूरत है. स्ट्राइकर इन पर आकिब, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आसिफ शेख तुरुप का पत्ता है, रीड की हड्डी है. और एक तरफ मैं देख रहा हूं नॉन स्ट्राइकर इन पर राजू पाटे. पहली गेंद, ये शॉट राहुल इतना अच्छा नहीं था. पहली गेंद को रिवर्स पे खेलने की कोशिश, ये मेरे हिसाब से अच्छा स्ट्रोक नहीं था. क्रिकेट में फॉर्म बहुत इंपॉर्टेंट है, लेकिन क्रिकेट में आप मानसिक तौर पर किस तरह से तैयार है वो भी देखा जाता है. नक्कीच आपण पाहतोय आकिबनं स्ट्राईक ठेवली आहे, कारण रणनीतीचं जर आपण पाहिली, मला वाटतं आतमध्ये गेल्यानंतर दोघांमध्ये थोडंसं डिस्कस झालं. त्या गोष्टीकडे आपण या चेंडू नंतर जाऊयात. या दरम्यान आपण पाहतोय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. पण राजू पांड्यानं कदाचित आकिबकडे स्ट्राईक ठेवली आहे. दोघांमध्ये थोडंसं डिस्कस झालंय. आकिबला नक्कीच मोठी फटके खेळण्यासाठी त्याने स्ट्राईकवरती ठेवलं असेल, पण तुम्ही पाहताय 2 चेंडू डॉट गेल्यानंतर आता गोलंदाजावरती आपण पाहतोय फलंदाजावरती दडपण आलंय. गोलंदाज इथे हात खुलून पूर्णपणे गोलंदाजी करणार आहे, कारण 24 चेंडूमध्ये 41 बनवायच्यात, त्यामुळे पहिलं षटक हे महत्त्वपूर्ण असणार आहे. बिल्कुल सही. इस गेंद को खूबसूरती के साथ मिड ऑफ के ऊपर से सीधे बल्ले से खेल दिया. गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते भी बाउंड्री लाइन पर डीप स्ट्राइक कवर के खिलाड़ी आ रहे हैं. ये अच्छा स्ट्रोक था. अकीब ने तो 2 शॉट खेले, वो मेरे हिसाब से बहुत खराब थे. पहले आपने रिवर्स स्विप खेलने की कोशिश की, उसके बाद में कंसंट्रेशन लाना इतना आसान नहीं होता है. आपने मिस किया गेंद को, बहुत अच्छी गेंद थी. अब उसके बाद में सीधे बल्ले से गेंद को खेलते हुए गेंद के करीब जाके आंखों के नीचे, वो अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का. हा चेंडू बॅटची एज तिथे एस्टनच्या पाठीमागे विजय पाबळे कोणतीही चूक नाही करत आणि पहिला धक्का अकीब बेपारी मैदानावरती स्वस्तात माघारी. बैकफुट जाके ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते हैं, पुल करने का प्रयास किया, खास करके बल्लेबाज व्यापारी ने. उनकी पारी तो समाप्त हुई. एक अच्छा स्ट्रोक और उसके बाद में प्रेशर बल्लेबाजों के ऊपर. अब जाकर रन संख्या देखे, 2 रन 1 विकेट के नुकसान पर 41 रनों की जरूरत है. सामने प्रमुख गेंदबाज आसिफ गेंदबाजी करते हुए गाथाग्राम प्रोजेक्ट इनसे गेंदबाजी कर रहे हैं. तो ये जो ओवर है बहुत महत्वपूर्ण है. राजू पाटे कितने गेंदों का सामना करेंगे वो तो बात वाली बात है, लेकिन एक आगाज करने वाले बल्लेबाज राजू पाटे हैं. और एक तरफ अमोल घोड़ेकर ने फिनिश किया था, वो पिछले मैच की कहानी है, लेकिन ये पिक्चर पूरी तरह से नया है. गेंदबाज अलग है, विकेट वही है, लेकिन क्या क्रिकेट वही होने वाली है या कोई बदलाव होने वाला है? नक्कीच ही गोष्ट फार महत्वपूर्ण आहे, कारण आता आसिफ शेख हा असा गोलंदाज आहे. वाघोली संघाचा हुकमी एक का, तर दुसऱ्या बाजूला जुन्नर संघाचा एक ट्रेडमार्क फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल घोडेकर तयार. हा चेंडू पहा खेळण्याचा प्रयत्न, तिथे बॅटवरती मैदानावरती चेंडू येत नाहीये आणि गलीच्या दिशेने थोडंसं मिसफील्ड आपण पाहतोय. चेंडू फरार होतोय. 4 धावा चौकार. मन तो सभी के पास होता है, लेकिन मनोबल सभी के पास नहीं होता है.
और कभी भी सामने वाले को हल्का ना के, जो खिलाड़ी है दायरे के अंदर है उनको नीचे झुककर बैठकर वो एक बार फिर गेंद को पकड़ना था। भाई आप नीचे नहीं झुके, गेंद चली गई बॉडी लाइन की तरफ 4 रनों के लिए। स्टोक्स ऑन साइड पर गैप में खेलते हुए गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए जाते हुए ये शानदार स्ट्रोक है, दमदार बल्लेबाजी मैदान के अंदर। राहुल, किस्मत आपको मौका देती है और मेहनत आपको चौका देती है। यहां से आपने एक बार मौका दिया, उसके बाद में फुल टॉस गेंद बहुत अच्छी तरह से गेंद को कनेक्ट किया, बल्ले के बीचों बीच खेलते हुए गेंद बॉडी लाइन के बाहर चलेगी 4 रनों के लिए। पहले ओव्हर का खेल 1 विकेट के नुकसान पर 10 रन। 10 धावा आल्या आपण पाहिलं एक छोटीशी चूक आणि त्यानंतर गोलंदाजाचा थोडासा आपण पाहतो आत्मविश्वास थोडासा डाऊन झाला आणि शेवटचा चेंडू त्यानं फुल टॉस केला आणि तिथं देखील मैदानावरती चौकारला। त्यामुळे ह्या चुका खरं तर टाळणं क्रिकेटमध्ये फार गरजेचं आहे। मी नेहमी सांगत असतो चुका करा पण क्रिकेटच्या मैदानामध्ये नको, कारण एक एक चूक तुम्हाला पराभवाच्या खाईमध्ये लोटणारी आहे आणि ती परिस्थिती तुम्हाला आता मैदानावरती जाणवली। आणि फक्त 4 षटकांचा आपण सामना घेतोय, 40 षटकांचा सामना नाहीये, म्हणजे रिकव्हरीला तुम्हाला वेळ नाहीये, तुम्हाला परत येण्याकरता तितकीची संधी नाहीये। आणि नेहमीच आपण म्हणतो की चुकीला माफी नाहीये, एकदा केलेली चूक भोवलेली आहे आणि त्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण धावा आहेत 10, जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान आहे। एक अप्रतिम असा मॅच मैदानामध्ये सुरू आहे। एका बाजूला वाघोळीचे शेर आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण जुन्नरचे मावळे मैदानामध्ये आपल्याला पाहिलं। एक तगडी लढत, एक चांगलं बॅटल, चांगलं द्वंद्व राहुल मैदानामध्ये रंगलेला आपल्याला पाहायला मिळते आहे। पहा दोन्ही टीम्स बद्दल आपण चर्चा करतोय, दोन्ही टीम्स मध्ये तितकी क्षमता आहे आणि ही लढत नक्कीच आपण पाहतोय आता शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार की नाही। तुम्ही पाहताय खरं तर ह्या 2 फलंदाजांवरती जुन्नरचं भविष्य आहे आणि ह्या 2 फलंदाजांवरती आज संपूर्ण जुन्नरकरांचं लक्ष असणार आहे। 10च्या सरासरीने तुम्ही पाहता इथे धावा बनवायच्यात, पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात तर दुसऱ्या षटकामध्ये काय कहाणी असेल, काय गोष्ट असणार हे आपण पाहणार आहोत। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असेल राहुल सातव, तर त्याचा सामना करण्यासाठी स्ट्राइक एंडवरती लेफ्ट हँड बॅट्समॅन राजू पाटे संघाचा संघनायक तयार आहे। एक क्रुशियल मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ, राहुल सातव गेंदबाजी करने के लिए तैयार। बढ़िया लेन, बहुत अच्छी लेन, फुल लेन गेंदबाजी, ऑन साइड पर गेंद को खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है। राजू पाटे रन लेना चाहते थे लेकिन स्ट्राइकर इनके बल्लेबाज अमोल ने मना किया। सिंगल के साथ नीलसन आंकड़ा 11 रन 1 विकेट के नुकसान पर 41 का पीछा हो रहा है। इसका मतलब अभी भी 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। हो नक्कीच इथे आता पहा मोठमोठे फटके आपण पहिल्या षटकामध्ये 2 चौकार पाहिले, त्यानंतर सुरुवातीला काहीशी चेंडू डॉट होते पण इथे डॉट चेंडू टाळणं गरजेचं आहे। जरी मोठा फटका येत नसेल तरी स्कोरबोर्ड ढकलतं ठेवणं, स्कोरबोर्ड हलतं ठेवणं, स्कोरबोर्ड चालू ठेवणं ही गोष्ट फार गरजेची आहे। प्रत्येक चेंडूवरती धाव कशी येईल, एखादा खराब चेंडू आल्यानंतर त्यावरती षटकार चौकार कसा जाईल ही रणनीती ह्या 2 फलंदाजांची आहे आणि त्या रणनीतीनुसार खरं तर क्रिकेट खेळलं जाणार यात मात्र कोणतीही शंका नाहीये। बिल्कुल आपने सही कहा, अमोल गोडेकर ने पिछले मैच में बहुत ही जबरदस्त पारी खेली थी और गेम चेंजर खिलाड़ी साबित हुए थे। राहुल सातव भी कुछ कम नहीं है, मजा आएगा। इनके पास भी अनुभव की कोई कमी नहीं है। जब एक शतक बना था तो वो पूरी तरह से सुर्खियों में आए थे, चर्चा हुई थी, बहुत जबरदस्त खिलाड़ी है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार अमोल गोडेकर, एक फ्लाइंग स्लिप, एक गली, एक पॉइंट, एक कवर पर खिलाड़ी मौजूद। हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी और उंगली खड़ी होती भी, चाहे जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, खराब काम करते हैं तो उंगली खड़ी हो जाती है। बल्लेबाज आउट, गॉन। राहुल उछाल ने फंसाया, उसके बाद में आप कट करने के लिए जा रहे थे तो उतना रूम नहीं था, शरीर की तरफ गेंद आ रही थी और बल्ले का बाहरी मोटा सिरा लेते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तान की तरफ। राहुल सातव पिछले मैच के मुकाबले में आज अगर देखें तो इस मुकाबले में देखें अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। हे आपण पाहतोय ज्या पद्धतीने क्रिकेट सुरू आहे, ज्या पद्धतीने राहुल सातवने चेंडू केला, मित्र म्हणेल हे त्याचं ब्रह्मास्त्र आहे। ज्या पद्धतीने तो चेंडू करतो, तुम्ही पहा यॉर्कर लेंथ आणि स्विंग चेंडू करण्यामध्ये राहुल सातव माहिर आहे आणि ह्यासाठी खरं तर राहुल सातवची ओळख टेनिस क्रिकेटमध्ये आहे। तुम्ही पहा एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळत असताना वाघोली गावातून तुम्ही पाहता उभ्या महाराष्ट्रामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये डंका पिटवणारा राहुल आज पुन्हा एकदा वाघोलीसाठी
एका चांगल्या गोलंदाजीची गरज त्याच्याकडनं आहे, तर दुसऱ्या बाजूला राजू पाटेवरती आता सर्वांचं लक्ष असेल. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अभि खंडागळे, न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तयार आहे. गोलंदाजी पार्कवरती पुढे एकदा राहुल. हा चेंडू पहा बॅकवर्डर जात खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला दिशा देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. भन्नाट वेगाने चेंडू निघून गेला. मी मगाशी देखील म्हटलं ही ताकद राहुलची आहे आणि त्या ताकदीचा तो वारंवार वापर करतोय. पहा बिल्कुल सही. पहली गेंद पर आप देखें तो यॉर्क करने का प्रयास किया गया, दूसरी गेंद पर थोड़ा बाउंसर डालने की कोशिश, तीसरी गेंद लेन गेंदबाजी जो 4 मीटर के अंदर गेंदबाजी होती है वो करने का प्रयास किया गया. लेदर बॉल में आप जब गेंदबाजी करते हैं ना तो वो कला आपके पास होती है. बढ़िया लेन, अच्छी लाइन और अच्छी दिशा के साथ, अच्छी गति के साथ गेंदबाजी कर रहे हैं. रन संख्या फिलहाल 11 रन, 2 विकेट के नुकसान पर. जुन्नर और वाकुली के बीच आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला मैदान के अंदर आप देख रहे हैं. इस ओवर की अगली गेंद राहुल सातव द्वारा. ओहो, टिप्पा खाने के बाद गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर जाती हुई. वाइट बॉल का इशारा अमर साठे ने कर दिया है. 12 रन, 2 विकेट के नुकसान पर 41 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए. राहुल अच्छा पैटर्न चल रहा है. एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास किया था, शरीर से दूर रखने की कोशिश, लेकिन नियंत्रण नहीं था गेंदबाज राहुल सातव का. स्कोरबोर्ड आपण पाहतोय एका धावेडे जे पुढे सरकले. राहुल सातव पुढे एकदा तयार असेल. हा चेंडू पुढे एकदा फटका फसलाय, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि दुसरा धक्का अभि खंडागळे स्वस्तामध्ये माघारी. थँक्यू थँक्यू. पहा ह्या षटकामध्ये काय घडलंय, इथे राजू पाटे बाद झाला होता, त्यानंतर इथे विकेटवरती उभं राहणं गरजेचं होतं. मला वाटते राहुल सातवचं हे षटक जर तुम्ही सिंगल डबलने खेळलं असतं तर यानंतर 2 गोलंदाज तुमच्याकडे होते आणि ह्या 2 गोलंदाजामध्ये कमीत कमी आपण पाहतोय राजू पाटे सारखा फलंदाज स्ट्राईकवरती असताना 15-15च्या सरासरीनं धावा बनवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. फक्त त्याला साथ देणं गरजेचं आहे. पण यानंतर आपण पाहूया कशा पद्धतीचे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये असेल. राहुल, मैंने पहले कहा कि सब्र का फल मीठा जरूर होता है. मार्केट में सारे फल मिलते हैं लेकिन सब्र का फल नहीं मिलता. संयम के साथ क्रिकेट खेलना, टेनिस क्रिकेट में मैंने कम बार देखा है. मुन्ना शेख सुप्रीमो चषक में उनकी पारियां देखे, क्या जबरदस्त बल्लेबाजी की है संयम के साथ. आकाश तारेकर ने हर बार प्रभावित किया टेनिस क्रिकेट में. संयम के साथ क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी है. वहां इस मैच की बात करें तो संयम की अग्नि परीक्षा बल्लेबाजों की रहेगी. राहुल नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. राहुल सातव बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए अब प्रेशर बल्लेबाजों के ऊपर डालते हुए. रन संख्या 12 रन, 3 विकेट के नुकसान पर. अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑन की तरफ आसिफ मौजूद है. 1 रन का इजाफा. अच्छा ओवर. पिछले मैच में महंगे साबित हुए थे राहुल सातव. इस मैच में देखिए क्या कमाल की गेंदबाजी किया, रिदम के साथ गेंदबाजी की, लेन में वेरिएशन किया, यॉर्कलैंड गेंद, लेन गेंदबाजी, बाउंसर, इनके पिटारे में जो जितनी गेंदे इसका इस्तेमाल बहुत अच्छी तरह से किया है राहुल सातव ने. पहा राहुल सातव एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय, तर नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये आलाय. राहुल गुंजाळ आपण पाहतो एक चांगल्या पद्धतीचा जुन्नर तालुक्यातील एक रायझिंग स्टार आहे. आज राजू पाटेनं त्याला एक संधी दिली आणि खरं तर इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला संधी भेटते, त्या संधीचं सोडणं आज तुम्हाला करावं लागेल. आज तुमच्याकडे चान्स आहे, आज तुमच्याकडे संधी आहे आणि आज तुम्हाला खेळावे लागेल. तुमच्याबरोबर संघाचा संघनायक आहे राजू पाटे. धावा जर आपण पाहिल्या 41 धाव्यांचं टार्गेट आहे आणि समोर तितकीच ताकदवान टीम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढे एकदा चेंडू हवेमध्ये, ओ झेल ड्रॉप, कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप है की पूर्णपणे तुम्ही मॅच ड्रॉप केली आहे, हे येणाऱ्या काळ, येणारी वेळ मैदानाच्या आतमध्ये सांगून जाणार आहे. वैसे अगर देखें तो आसान तो कैच नहीं था, कोशिश बहुत अच्छी की, कमिटमेंट में कोई कमी नहीं है, लेकिन इस मुकाबले में राजू पाटे को वो जीवन दान मिला है. मतलब आपको टीवी ऑन रखना होगा, मजा आएगा इस मुकाबले में, मजा आएगा. रन संख्या देखिए 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ. रन संख्या 15 रन, 3 विकेट के नुकसान पर 41 की जरूरत है. 12 गेंदें शेष और 12 गेंदों में जीतने के लिए अभी भी देखें तो बीच में जो फासला बना हुआ है 26 रनों की जरूरत है. राजू पाटे को जो जीवन दान एक बार फिर मिल गया ना, मेरे हिसाब से वो महंगा साबित तो हो सकता है, क्योंकि प्रमुख 2 गेंदबाज, अब देखिए एक तरफ आसिफ और राहुल सातव का जो स्पेल था वो समाप्त हुआ है. 12 गेंदें 26 वाला मैच है. राहुल, मुझे लग रहा है मैच आखिर तक जाएगा, मजा आएगा.
हो नक्कीच राजू पाटील सारख्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखं आहे आणि तुम्ही पहा राजू पाटीलमध्ये ती क्षमता आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आयकॉन आयडॉल म्हणून त्याला फार मोठी मागणी आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये इतक्या कठीण परिस्थितीमध्ये त्याला जर जीवदान भेटत असेल तर इथे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक झेल मैदानावरती ड्रॉप झाला त्यानंतरची मैदानावरती जी काही गोष्ट असेल ती कशा प्रकारची असेल, इथून पुढची क्षमता मैदानावरती दोन संघांची कशा प्रकारे आहे हे आपण पाहणार आहोत. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय विकास जाधव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार आहेत तर स्ट्राईक एंडवरती राहुल. ओ हा चेंडू फसवा होता, स्लोवर वन होता, बॅट वरती आला नहीं, डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे पहा. देखिए बड़े खिलाड़ी के लिए एक बार फिर आप मौका देते, मतलब आपके डोर पर खुशियां तो आई थी, लेकिन आपने खुशियों को कहा कि भाई जाइए यहाँ से दूर जाइए, उसको एक बार फिर कहा कि यहाँ से दूर जाइए. आपने जीवन दान दिया है, बड़े खिलाड़ी को इस तरह से मौका आप नहीं दे सकते. बहुत अच्छी गेंदबाज है इस ओवर में विकास जाधव द्वारा, अच्छा स्टार्ट किया है. अभी भी आपके पास 11 गेंदें, 11 गेंदों में जीतने के लिए 26 रनों की जरूरत. ओहो सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. एक तरफ बल्लेबाज हाराकरी कर रहे हैं, रन आउट के तौर पर बल्लेबाज को वापस जाना पड़ेगा. दबाव बिल्कुल जुन्नर के ऊपर बढ़ता हुआ. गॉन सफल. थँक्यू. तर पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आमदार चषकाचे आयोजक विवेक भाऊ काळोखे, उद्योजक आणि प्रथम नगरसेवक बांधकाम सभापती योगेश भाऊ काळोखे यांचं देखील आगमन. पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षेच्या वतीनं आपलं मनापासून मनापूर्वक स्वागत असेल. त्याचप्रमाणे आपण पाहतोय सागरदादा भसे असतील, त्याचप्रमाणे आपण पाहतोय प्रवीण दादा काळोखे सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत, गणेश दादा मराठे आहेत आणि सर्व आयोजक टीम. एक सुंदर नियोजन आपण पाहतोय आणि त्यांच्या नियोजनातून साकारलेली सुंदर क्रिकेटची स्पर्धा अर्थात आमदार चषक. राहुल गेले 20-25 वर्ष मी या क्रीडा क्षेत्रामध्ये समालोचन करतो. टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात अवघड गोष्ट काय तर एकेरी धाव, एकेरी दुहेरी धावा घेऊन धावपलं खालता ठेवणं टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी बॅट्समनना जमतं आणि परिणामतः आता आपण बघितलं जुन्नर संघ अडचणीत आलेला आहे. स्ट्राईक रोटेट होत नाहीये. क्रिकेटची परिभाषा ज्याला समजते ते निश्चितच या गोष्टीला त्यांच्या लक्षात आले असतील. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत विकास जाधवनं मैदानामध्ये केली आहे. राजू पाटील जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना संपणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु प्रश्न दुसऱ्या एंडकडे आहे. दुसऱ्या एंडकडे तुम्ही कुठल्या मानसिकतेने फलंदाजी करणार, तुमची काय योजना ठरलेली आहे ते देखील पाहणं फार गरजेचं असेल. राजू पाटे ऑन स्ट्राईक. विकास जाधव आतापर्यंत त्याने टाकलेले 2 चेंडू, पहिला चेंडू बघितलं तर निर्धाव टाकला, दुसऱ्या चेंडूवरती त्याने बळी मिळवलेला आहे. सुरेख पद्धतीचा फटका यावेळेला पाहू शकता. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आसिफनं थ्रो अतिशय वेगवान केलाय. थ्रो यावेळेला फलंदाज बाद होणार का, दुसरा रनआउट आहे का पाहूया. यावेळेला फलंदाज बाद होईल. या अडचणी आहेत या मॅच मध्ये आणि निश्चितच जुन्नर संघाला बसतोय आणखी एक धक्का, मोठा धक्का बसतोय. एक खिलाड़ी आपको, जो टैलेंटेड खिलाड़ी की मैं बात कर रहा हूं, एक टैलेंटेड खिलाड़ी आपको विनर बना सकता है, लेकिन एक टीम मिलजुल कर काम करते हैं ना तो राहुल चैंपियन बनती है. राजू पाटे के ऊपर आप निर्भर है, दूसरी एंड से स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा है, समस्या बढ़ती भी खास करके अब बल्लेबाजी करने वाले जुन्नर टीम के लिए. पहा क्षमता ह्या टीम मध्ये नक्कीच आहे. आपण पाहतोय ज्या पद्धतीने बॅटिंग ऑर्डर होतं, वेळ घेऊ नका. यानंतर अजून एक सामना आपल्याकडे बाकी आहे. आयोजकांकडून सूचना येत आहेत. ज्या पद्धतीने मॅच सुरू आहे त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर ही मॅच नक्कीच हाय व्होल्टेज ड्रामा असेल. पहा नवीन फलंदाज निखिल ते अर्थात बापू मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विकास जाधव मैदानाच्या आतमध्ये तयार. ओ पुन्हा एकदा फसवा चेंडू, लॉलीपॉप चेंडू म्हणावा लागेल. अगदी सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो केलाय. आणि ह्या 3 चेंडूंमध्येचा विचार जर आपण केला, आतापर्यंत 4 चेंडू झालेत, त्यामध्ये 2 विकेट्स आल्यात आणि धाव जर आपण पाहिली फक्त 1 धाव मैदानाच्या आतमध्ये आली. बढ़िया गेंदबाजी, क्या कमाल की गेंदबाजी के गेंदबाज विकास यादव ने नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. निखिल यानी कि बापू, हर बार गति परिवर्तन, एक चैनल में गेंदबाजी, एक स्पॉट पर बार बार गेंदबाजी कर रहे हैं विकास यादव. ज्यादा कुछ नहीं कर रहे हैं, जो कुछ करना है वो बल्लेबाजों को करना है. एक तरफ राजू पाटे देखे, राजू पाटे बिल्कुल यहाँ दिक्कत में है, परेशान है. जिंदगी की एक अजीब परिभाषा है, सवर गई तो जन्नत नहीं तो तमाशा है. 24 रनों की जरूरत है अभी भी और आपके पास गेंदे बची हुए कुल मिलाकर
7 गेंदे हैं। वहां मैदान के अंदर परेशानी राहुल ये है, राजू पाटे का साथ देने के लिए कोई नहीं है, वो परेशानी है। बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा विकास द्वारा। 7 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये। ओ या दरम्यान निखिल सत्तेच्या बॅट मधनं एक टोलेजंग फटका आपण पाहतोय, चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क, षटकार। छह गेंदों में 16 बने हैं, 6 गेंदों में 22 बने हैं। अब समीकरण देखिए, 6 गेंदों में 8 रनों की जरूरत है। ये शॉट इतना आसान इसलिए बन गया, थोड़ा सा वेट किया बल्लेबाज ने। इससे पहले गेंद की तरफ जाके बल्लेबाजी कर रहे थे, आप वेट नहीं कर रहे थे, बार बार विकास जाधव गति परिवर्तन कर रहे थे, तो गेंद को आप रीड नहीं कर पा रहे थे। ये अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज बापू का, जिसमें थोड़ी सी राहत की सांस बिल्कुल यहां मिलती भी। अब 6 गेंदे 8 रनों की जरूरत है, 6 गेंदे 8 वाला मैच है। शेवटचे 6 चेंडू 18 धावा मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहतोय स्ट्रोक ज्यावेळेस बापूने खेळा थोडीशी वाट पाहिली, आणि टेनिस क्रिकेटचा हा खेळ, तुम्ही जर वाट पाहून जर खेळला तर तुम्ही यशस्वी होऊ शकता, अन्यथा नक्कीच तुमची वाट लागल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। राहुल, जब गति परिवर्तन हो रहा है तो थोड़ा सा एक छोटा सा पॉज लेना होता है बल्लेबाज को। 19 रनों की जरूरत है, 6 गेंदे 19 वाला मैच है। राजू, 6 गेंदे 19, यह समीकरण बना हुआ है। इंटरेस्टिंग मैच, रोचक मुकाबला मैदान के अंदर। गेंदबाजी करने के लिए एक बार फिर गेंदबाज तैयार है। अब ये एक क्रूशल मुकाबला, 6 गेंदों में बिल्कुल 16 बने, 6 गेंदों में 22 बने हैं। अब 6 गेंदों में यहां से 19 आपको बनाने हैं। आप देख रहे आमदार चषक 2022 का क्रिकेट का घमासान, क्रिकेट का महासंग्राम। और फिलहाल अगर देखे तो ये चौथे दिन का खेल है। वक्त ज्यादा ना ले, वक्त ज्यादा ना ले, इसके बाद में और एक बड़ा मुकाबला आना बाकी है। ये तो वैसे झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। राहुल, इंटरेस्टिंग मैच है। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। अतुल बिटकर, सामने है राजू, राजू पाटे ऑन स्ट्राइक। ये भी एक धुआंधार बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज हैं। लंबे रनअप के साथ गेंदबाजी करेंगे। ऑन साइड पर राजू के लिए फैली हुई फील्ड है। इंटरेस्टिंग मुकाबला है। डगआउट में तालियों की आवाज में सुन रहा हूं। पहली गेंद बहुत अच्छी थी, परफेक्ट गेंद, जोरदार अपील मांग रहे हैं, लेकिन अमर साठे ने कहा कि नहीं, यहाँ का कोई नुकसान नहीं है। अच्छी गेंद थी, परफेक्ट गेंद थी गेंदबाज अतुल द्वारा, और बल्लेबाज ज्यादा कुछ नहीं कर पाए। पहली गेंद पर बिंदी की मोहर लगी है। राहुल, दूसरी गेंद पर क्या कहानी है? नक्कीच आता दबाव वाढला गेलाय, आणि ह्या परिस्थितीमध्ये खरं तर राजू पाटे कशा प्रकारची कामगिरी करतोय। 5 चेंडू शिल्लक आहेत, 19 बनवायच्या। प्रत्येक चेंडू सीमा रेषेच्या बाहेर कसा येईल, ह्या योजना राजू पाटेकडे ज्या असणार आहेत, त्यासाठी मैदानावरती तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील। पुन्हा एकदा या दरम्यान आपण पाहतोय सुंदर चेंडू, आणि बडी मछली जाल में राजू पाटे बॅक टू पवेलियन। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग। राजू का बेशकीमती विकेट, प्राइसलेस विकेट गिरा है। ये इसलिए गिरा है, इसलिए एक बार फिर देखिए परेशानी इनको हुई है। एक तरफ क्वालिटी गेंदबाजी तो है, दूसरी तरफ से आपने स्ट्राइक रोटेट नहीं किया, इसीलिए ज्यादा प्रेशर राजू के ऊपर एक बार फिर बढ़ता गया, और उसके बाद वो शिकार बन के बैक टू द पेवेलियन आए हैं। 4 गेंदों का खेल से और जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। अतुल विटकर की बहुत अच्छी गेंदबाजी, नए बल्लेबाज अब मैदान के अंदर आ रहे हैं। नितिन गुंजाल स्ट्राइकर इन पर है। डैनी ऑन स्ट्राइक, यह बहुत क्रूशियल गेंद है। ऑनसेट पर अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़ गया। बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है। काउ कॉर्नर पर सुंदर फील्डिंग, 1 रन का इजाफा। 3 गेंदों का खेल है और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। इसका मतलब है आने वाले 3 गेंदों पर आपको वो 3 बड़े शॉट खेलने होंगे। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज बापू अभी भी डटे हुए हैं, जिन्होंने एक छक्का जड़कर अपने इरादे स्पष्ट किया, लेकिन अब निरंतरता की जरूरत। लगातार 4 छक्के, अगर वो पहला छक्का जोड़कर अगर देखें तो लगातार 4 छक्के उनको वो जड़ने हैं। अगर वो करेंगे तो हीरो बनने का मौका। अतुल सुंदर गेंदबाजी कर रहे हैं मैदान के अंदर। स्ट्रोक तो बहुत अच्छा है, शानदार तरीके से खेलते हुए ये पहला आया। आने वाली एक एक गेंद 1 लाख की होगी, आने वाला एक एक छक्का 1 लाख का होने वाला है।
थँक्यू. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. बापूचं ते आपण पाहतोय 2 चेंडू मध्ये त्याने 2 षटकार ठोकलेत आणि अजून 2 चेंडू मध्ये 12 बनवायचे आहेत. अतुल विटकर समोर नक्कीच प्रश्नचिन्ह असेल तर पुन्हा एकदा बापू तयार. ओ इथे आता मात्र डॉट डिलिव्हरी. शेवटचा एक चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. अब देखिए चमत्कार ही बचा सकता है जुन्नर टीम को. यहाँ से वाघोली के जो शेर है वो बहुत खुश हो जाएंगे. बहुत बढ़िया प्रदर्शन इनका रहा है. जो इनकी ताकत है खास करके गेंदबाजी. विकास जाधव ने बहुत अच्छा प्रदर्शन किया. आसिफ ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया. राहुल सातव ने सुंदर गेंदबाजी की. एक गेंद और जीतने के लिए 12 रनों की जरूरत. नहीं नहीं नहीं, ये शॉट तो एक बार फिर खेलने की कोशिश की थी. रिवर्स स्वीप खेलने का प्रयास किया गया था. तो इस मुकाबले में जुन्नर की टीम टूर्नामेंट से बाहर जाती हुई और वाघोली के जो शेर है यहां अपनी दहाड़ लगाते हुए क्या जबरदस्त प्रदर्शन उन्होंने किया है. मैग्निफिसेंट परफॉर्मेंस बाय वाघोली 11. मैग्निफिसेंट परफॉर्मेंस. चला आपण टॉस करतोय. वाघोली टीमचा संगणक सचिन भाऊ भाडाळे प्रतिष्ठान संघाचा संगणक आणि संकल्प पोलीस 11 शिरूर संघाचा संगणक. आपण लगेच या टॉस करतोय. आपल्याकडे वेळ